Thank you.
आता माझ्या मणी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तुका म्हणे येते नाही तुझी परी राया रंकासरी देवा पारी आता माझ्या मणी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे पांडुरंगा करो पांडुरंगा करो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक सानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता पायी संतांचे मस्तक करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेच वंतुसे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता धर्म समन्वित परमार्थ परायण बहुश्रुत श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळे करता घेतलेला अभंग तुम्हाला बहुजन समाजाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या जीवनाचा विचार न करता एवं भक्तीच्या जोरावरती राष्ट्रीय एकात्मता साधणारे पंढरीशाचे लाडके भक्त जगद्गुरु तुकोबाराय आहे आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला प्रार्थना करतात, मनाला उपदेश करतात की मना आता माझ्या मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे। म्हणा भगवंताच्या नामचिंतनामध्ये अंतर पडणार नाही असा निर्धार पक्का कर, कारण या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने सेवेने काय होतं तर
तर जीवनातलं भय संपतं आता भय नाही. ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. भगवंताचं नामचिंतन आणि सेवा घडल्यामुळे हे म्हणा जीवनातलं भय जे आहे हे भयाचं निरसन होतं. अजून तुकोबाराय काही जनाला सुद्धा उपदेश करतात. जनाला सांगतात की तुम्ही त्या जनाने प्रश्न केला महाराज तुम्ही म्हणाला भगवंताच्या नामचिंतनाचा अट्टास धरता, भगवंताच्या सेवेमुळे जीवनातलं भय संपतं, तो भगवान परमात्मा नेमका आहे कसा, तो उदार आहे का? तुकोबाराय सांगतात येते नाही झाली कोणाची निरास आल्या याचकास कृपेनिशी. त्या भगवान परमात्म्याजवळ जो जो गेला भगवान परमात्म्याने त्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. पुन्हा लोकांचा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना आहे. जगद्गुरु तुकोबाराय तो भगवान परमात्मा फक्त श्रीमंतांना जवळ ठेवतो, गरिबांचा विचार करतो का? तुकोबाराय सांगतात त्या देवाजवळ राजा असो अथवा रंक असो देवाजवळ कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तुका म्हणे येते नाही तुझी परी राया रंकासरी देवापायी किंवा देवापाशी. देवाजवळ कुठल्याही प्रकारचा भेद नाही आणि म्हणून अशा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता तुकोबाराय मनाला आणि जनाला उपदेश करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं फार गरजेचं आहे. आजचं एक कीर्तन जमलेल्या समाजाला ज्ञात आहे. आक्षी क्षेत्र कोतवाल रेवाडी येथे भगवान श्री राधा कृष्ण मंदिरामध्ये. तसं पाहायला गेलं तर भगवान पंढरीश पांडुरंग आहेत, संत आहेत, राधा कृष्ण आहेत, गणपती बाप्पा आहेत आणि अशा या भव्य सुंदर असणाऱ्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्ष ग्रामस्थांच्या माध्यमातून इथं हा नाम सप्ताह होतो आहे. अजून एक चांगला योग म्हणजे जगातला आराध्य दैवत भगवान श्री रामप्रभू या रामप्रभूंचा जन्म उत्सव या दिवशी या सप्त्याला काय होत आहे प्रारंभ होत आहे. आणि म्हणून अशा या योगायोगाने आलेला हा योग आहे आणि म्हणून अशा या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र प्रांगणामध्ये ग्रामस्थांच्या ज्यांचं सौजन्य आहे या सर्वांच्या माध्यमातून मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळालेली आहे. तसं कीर्तन टायमातच चालू झालं. बऱ्याच लोकांची चर्चा चालू होती रात्री महाराज नाही उशीर झाला. म्हणलं उशीर होईल कसे? सर्व आर्मीतनं रिटायर झालेली लोक, नियमाला कट्टर असणारे लोक पाहिलं पण आज बरोबर 9 वाजता कीर्तन चालू केलं. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. आणि म्हणून या पवित्र क्षेत्रामध्ये गायलेला अभंग जो आहे हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये जनाला आणि मनाला उपदेश करतात. कारण संतांनी कधी कधी जनाला उपदेश केलेला आहे, कधी कधी आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. पण काही अभंगामध्ये मनालाही जाग करतात आणि जनालाही जाग करतात. ऐसे जाग मी तो मन, 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 ऐसे जाग मी तो मन.
या जगामध्ये संत मनाला आणि जगाला जागी करतात. संत या मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारणच ते. संत या जगामध्ये येतात आणि जगाला जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोल. संत आपल्याला जाग करतात, संत आपल्याला जगवतात. म्हणून जीवाने जागलंही पाहिजे आणि जीवाने जगलंही पाहिजे. पण संत सांगतात, अरे नदी मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं भय धरू नको, कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. पण जीवाची गंमत अशी आहे, जीव जन्माला आल्यापासून नित्य उठून या खावयाची चिंता. माणसाला सकाळी उठल्यापासून चिंता लागलेली आहे. संत सांगतात, अरे जीवा चिंता करू नको, कारण ज्या भगवान परमात्म्याने जन्माला घातलेला आहे तुझी चिंता त्या. या जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. हा भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. आपली चिंता भगवान परमात्मा वाहिल्याशिवाय राहत नाही. कारण जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. जो जो जीव जन्माला आलेला आहे त्या त्या जीवाची भगवान परमात्म्याने सोय केलेली आहे. एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, अरे पशुवादी जरी झाले तरी त्यांचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. पाषाणाच्या पोटी बैसला दर दूर तयामुखी चारा कोण घाली. पाषाणामध्ये बसलेला बेडूक आहे, त्या बेडकाला सुद्धा चारा घालणारा त्या जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. म्हणून तू चिंता करू नको. चिंता करण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा.
चिंतन केल्यानंतर तो भगवान परमात्मा काहीच कमी पडू देत नाही. तो भगवान परमात्मा कधी कुणाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करून जाईल याचाही काही नियम राहणार नाही. भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेला संकट पडेल अशा वेळेला भगवान परमात्मा आपल्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदी करता भगवान परमात्मा वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एका माणसाची पत्नी आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर त्याने दवाखान्यात नेले. डॉक्टरकडे जुना काळ आहे आणि मग जुन्या काळामध्ये दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, दादा 20,000ची जर तरतूद केली तरच तुमची पत्नी जगेल अथवा जगेल का याची शक्यता नाही. आता दुष्काळ जुना काळ आहे, अतिशय गरीब परिस्थिती आणि म्हणून 20,000 करता तो पूर्ण गावामध्ये लोकांच्या घरात गेला. लोकांना विनंती केली, दादा पत्नी आजारी पडलेली, मग 20,000ची गरज आहे तर तुम्ही 20,000 दिलात तर माझी पत्नी जगेल, अन्यथा माझी पत्नी मरण पावेल, काहीतरी मदत करा. पूर्ण गावामध्ये फिरला पण त्या काळामध्ये त्याला कुणीच मदत केली नाही. आणि मग अशा वेळेला संध्याकाळी 8, 9, 10 वाजता भगवान पंढरीश पांडुरंगाच्या भगवंताच्या मंदिरात बसला आणि भगवान परमात्म्यासमोर आपलं गाराणं घातलं. हरे राम 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 हरे साहेब हुशार श्रीमंत राय साहेब होता. त्याने आपल्या
साजारा जर तुझं काम झालं नाही आणि यदा कदाचित तुझ्यावर जर पुन्हा प्रसंग आला तर हा माझा नंबर घे आणि या नंबरवरती फोन कर, पण देवाच्या दारात रडू नको. त्या रडणाऱ्या माणसाने फार गोड उत्तर दिलं, म्हणला साहेब तुमच्या नंबरची काहीच गरज नाही मला. का? अहो एवढ्या रात्री 12 वाजता ज्याने माझ्याकरता तुम्हाला इथं पाठवलेला आहे त्या भगवंताचा नंबर माझ्याकडे. देव कुणाच्या रूपामध्ये कधी येऊन मदत करेल सांगता येत नाही, म्हणून चिंता करायची नाही, तर देवाचं चिंतनच केलं पाहिजे. देवाचं चिंतन केलं पाहिजे. पण तारुण्यपणामध्ये लोक देवदेव करत नाही आणि म्हातारपणात म्हणतात वा घाला कमाल. अरे जेव्हा तुला राम म्हणता येत नाही, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. म्हणून जीवनामध्ये तारुण्यपणामध्ये भगवान परमात्म्याची आठवण काढली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं जर आपण नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा या भवसागरातून आपल्याला सोडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत सांगतात अरे या जगामध्ये तारणारा एकच भगवान परमात्मा आहे, अन्यथा जगामध्ये तुला कोणी सोडवायला येणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. या जगामध्ये राजा जरी झाला, कारण माणसाला भ्रम आहे, माणसाला अनेक भ्रम आहेत, माणसाला स्वतःच्या देहाचा सुद्धा भ्रम आहे. संत सांगतात भ्रमधरिशी या देहाचा, या देहाचा जरी भ्रम झाला तरी हा देह सुद्धा कसा आहे, हा देह नाशिवंत मळपुत्राचा बांधा. हे शरीर नाशणार आहे, देहाच्या भ्रमात राहू नको. काही काही जीव संसाराच्या भ्रमात अडकलेले आहेत, हे माझे आहेत ते माझे आहेत. संत सांगतात माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिया जोवरी वाताती. जोपर्यंत शरीर काम करते ना तोपर्यंत लोक माझं माझं म्हणतात, कोणी सोडवायला येणार नाही. कधी कधी वाटतं आपली पत्नी सोडवायला येईल, आपला मुलगा सोडवायला येईल. नाही, आपली मुलगी आपल्याला सोडवायला येईल दादा. ही सर्व स्मशानापर्यंत येतील, पण मृत्यूच्या नंतर पश्चात कालाला कोणी सोडवायला येणार नाही. संतांनी प्रमाण टाकलं शपथ प्रमाणे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. ऐका कसं काय,
एकदा काय झालं, एक मित्र एका मित्राला म्हणायचा, अरे माझं पूर्ण कुटुंब माझ्यावर प्रेम करतं. आणि तो म्हणला, दादा अरे तुझ्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत मी प्रेम करणार आहे, अन्यथा प्रेम करणार नाही. तो म्हणला बघ. आणि म्हणून त्याने दोघांनी करार केला. एकाने मरायचं ढोंग केलं आणि मग मेल्यानंतर बांबूवर बांधलं 4 खांदेकरी घेऊन चाललेले. आणि एवढ्या दुसरा मित्र आला आणि 4 खांदेकरांना म्हटला, प्रेत पुढे जाऊ देणार नाही. का? म्हटलं ज्याला घेऊन चाललेले आहात त्याच्याकडे माझे 20 लाख रुपये. किती? ते 20 लाख जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढे जाऊ देणार नाही. एकच पोरग होतं, एक पोरगी होती. पोराने शिंक धरलेलं, हे ऐकलं, पोराने शिंकच टाकून दिलं आणि पोरग पळा सुटलं आणि लपून बसलं. ते म्हटलं एवढे 20 लाख आणायचे कुठून? हे बापाला जाऊ देत नाही. आणि ते असं लांबून लपून पाहायला लागलं. बराच वेळ झाला. 4 खांदेकरी म्हणायला लागले, दादा अरे 20, 30, 40 हजार असते तर काहीतरी आपला डबर केली असती, पण 20 लाख आणायचे कुठून? त्यांनी खाली ठेवलं. दारात बसलेल्या लेकीने पोरीने पाहिलं. ती पळत आली आणि त्या माणसाचे पाय धरले. म्हणले, दादा का माझ्या बापाला अडवलं? सांगा ना माझ्या बापाला का अडवलं? त्याने सांगितलं, ताई तुझ्या बापाकडे माझे 20 लाख आहे. ते 20 लाख जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुझ्या बापाला जाऊ देत नाही. त्या पोरीने गोड उत्तर दिलं. म्हणजे दादा मी ज्या घरात जन्माला आलो त्याही घराची परिस्थिती चांगली नाही. मला ज्या घरामध्ये दिलेला आहे त्याही घराची परिस्थिती चांगली नाही. मग तिच्या अंगावर जेवढे सोन्याचे अलंकार होते तेवढे तिने काढले, त्याच्या पायाजवळ ठेवले. म्हणले, दादा हे सोनं विकून जेवढे पैसे येतील तेवढे घ्या, पण माझ्या बापाला जाऊन द्या. त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने त्या पोरीला उचललं आणि म्हणले, बाळा तुझ्या बापाकडे माझे 20 लाख नाही तर मलाच तुझ्या बापाला 20 लाख द्यायचे आहेत. म्हणून त्याने 20 लाखाचा चेक लिहिला. ते लपून बसलेलं पूर्ण पाच होतं. ते म्हणला, तात्या आलोच. तो म्हणला, आता इथं समोर आला तर तुझं काय खरं नाही. आणि म्हणून 20 लाखाचा चेक पोरीच्या नावाने दिला. अशी उदाहरणं पाहायला मिळतात. पण कधी कधी याच्या विरोधात पहा, त्या मुलीला सासर जर चांगलं मिळालं तर जुन्या काळातले लोक काय करतात, बाप आजारी पडला की लोक जुन्या काळात फोन लावायचे मुंबईला, म्हणायचे, ताई अगं तुझा बाप लय सिरियस आहे, आजारी आहे, एकदा बघून जा. ती म्हणते, दादा आलो असतो पण पोरांना शाळेत न्यायचं आहे, मालकाचा डबा करायचा आहे, शेवटच्या वेळेला एकदाच येतो. जी मुलगी अशी वागते, ती मुलगी अशी वागते. सासर चांगलं मिळालं तर ती तशी वागते. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कोणी सोडवायला येणार नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका छत्रपाणी वाचविना. भगवान परमात्म्याशिवाय कोणी आपल्याला वाचवणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्या भगवान परमात्म्याची आठवण काढा. पण ती आठवण येण्याकरता आपण संत संगतीमध्ये गेलो पाहिजे, चांगल्या संघामध्ये बसलो पाहिजे. बाळपणापासून आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. आणि हे सर्व कार्य करतो कोण? तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ये उतरी. आई आपल्या लेकरावर संस्कार आईने चांगले केले तर मुलं चांगल्या मार्गाला जातात. मला सांगा, पण कधी कधी असं पाहायला मिळतात, बाप दुराचारी असेल पण आई जर सद्विचारी असेल ती सुद्धा संतती चांगली जन्माला येते. हिरण्यकश्यप नाव ऐकले का? हिरण्यकश्यप हा जिथं सप्ताह बसला तिथं पहिली पंगत हिरण्यकश्यपाची. बघता काय? अरे तो नगरा देवाचं नाव घेत नव्हता, तो पंगत कधी देणार? तो पंगत देत नव्हता, नाव घेऊ देत नव्हता. पण त्याच्याच पोटी एका भगवत भक्तांचा काय झाला? जन्म झाला. तो केवळ आईच्या संस्कारामुळे. या जगामध्ये अशा काही माता झाल्या त्यांनी बाळपणातच आपल्या पोरांना कडू बाळपणातच जागं केलं. एक मदालसा झाली, तिने सांगितलं, राजा 9 मास कष्ट रासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मानाड करी, आकांतुके जननी दुःख द्याय मोकळी, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा. आईने सांगितलं, बाळा हा देवनाशवंत मळमूत्राचा बांधा. आईने सांगितलं, बाळा हे नाश पावणार आहे.
संसाराच्या नादी लागू नको. आई सांगते छंद लागला टिटविला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने उपदेशिला गोपीचंद. आई साधरी चंदू बाळा, आई साधरी चंदू, 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 आई साधरी चंदू बाळा, आई साधरी चंदू बाळा, आई साधरी चंदू, आई साधरी चंदू बाळा, आई साधरी चंदू, आई साधरी चंदू, आई साधरी चंदू, मैनावतीने आपल्या गोपीचंद नावाच्या मुलाला उपदेश केलेला आहे. तो कधी? ज्या वेळेला तो ऐश्वर्य भोगत होता. या गोपीचंद राजाची कथा अशी, याला 1800 पत्न्या होत्या. किती? झोपले काय? 1800 पत्न्या होत्या. दररोज दिवसाला 300 पत्न्या त्याच्या सेवा करायच्या. किती? 300 पत्न्या सेवा करायच्या. आणि अशी एक दिवस सेवा चालू असताना गच्चीवर बसलेल्या आईने पाहिलं आणि आईच्या लक्षात आलं आपला बाळ संसारामध्ये गुंतलेला आहे. याला जर वेळेवर जागा दिला नाही, याच्या बापाची जी अवस्था झाली तीच अवस्था याची होणार आहे. म्हणून आईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्या गरम अश्रूचा एक टिपका गोपीचंद राजाच्या अंगावर पडला. सेवा चालू असताना काय गरम लागलं म्हणून आजूबाजूला पाहिलं, काहीच दिसेना. वरती पाहिलं तर गच्चीवर बसलेल्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नीतिमंत राजा, ऐका इकडे लक्ष द्या. नीतिमंत राजा पळत जिना चढून वरती गेला आणि आईला विचार, आई नगरात तुला कोणी वाईट बोललं का ग? आई 1800 पत्न्यांपैकी तुला कोणी काही नावं ठेवलं, काही बोललं का? सांग मला. आईने सांगितलं, राजा अरे मला कोणीच काही बोललं नाही. मग आई डोळ्यातून अश्रू काय येतात? त्या वेळेला आई सांगायला लागली, राजा अरे तुझा बाप मी पाहिला, प्रियोजन तुझ्या बापाचं नाव आहे. त्याच्याजवळ जेवढी संपत्ती होती त्याच्याही चेराने सुद्धा संपत्ती तुझ्याजवळ नाही. तर राजा एवढा श्रीमंत तुझा बाप होता, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलं चौकाच्या खांद्यावर गेला आणि काहीशा लाकडामध्ये तुझ्या बापाच्या देहाची राख झाली. राजा राजा सावध हो. मुक्त नावाचा जो मुलगा आहे, मुक्तछंद नावाचा जो मुलगा आहे, त्या मुलाच्या स्वाधीन राज्य कर आणि तू काय कर? भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता जा. आईचे बोल त्याने ऐकले, पण आईला काही प्रश्न केला. आई हा संसार एवढा वाईट नेमका काय या संसारामध्ये? आई सांगायला लागली, राजा अरे वनामध्ये एक मधमाशी नावाचा पक्षी प्राणी आहे. तो काय करतो? वनामध्ये फुलाचा मकरंद गोळा करतो आणि तो मकरंद आणून तो सुंदर असा आपलं घर बांधतो. एवढा प्रयास करतो, पण कोणीतरी विचित्र मनुष्य जाऊन त्याचं घरच कापून आणतो. राजा त्याने केलेला श्रम, त्याने केलेलं कार्य फुकटच जातं रे. अजून कळेना. आईने दुसरं उदाहरण दिलं. म्हणजे आई सांगायला लागली, अरे एक असा प्राणी आहे की त्याने कुठं डिप्लोमा केला याची नोंद नाही, पण इंजिनियरला लाजवेल असं त्याचं काम आहे. तो असं घर बांधतो, कोसल्या नावाचा किल्ला आहे, तो असं घर बांधतो, पण त्या घरातून त्याला बाहेर पडता येत नाही. आईने सांगितलं, ती कुठं पोसल्याने घर सायासे गेले, कोणी जाळून कोणी आईने सांगितलं, अरे त्या कोसल्या किड्याने असं घर बांधलं, पण बाहेर पडायची दोन्ही दारं लावून घेतली, त्याला बाहेर पडता आलं नाही, तो आतमध्येच मेला. राजा तसा या संसार रूपी घरामध्ये तुझं शरीर जे आहे, आयुष्य चाललेलं आहे. राजा जागा हो. आईचे शब्द कानामध्ये झुंबले आणि गोपीचंद राजा सावध झाला आणि काय
भगव्या कपड्याची एक लुंगी लावली आणि एक झोळी तयार केली आणि पहिली भिक्षा 1800 पत्न्यांच्या पहिली पत्नी क्रमांकाची जी पत्नी होती तिच्या दारात गेला आणि म्हणला, बाय भिक्षा दे. बायकोला माय म्हणाला, आई मला भिक्षा वाट. अशा 18 पत्न्यांच्या दारात राजा गेला आणि राजाने भिक्षा मागितली. राज्य सोडलं, त्या मुक्त छंदाच्या स्वाधीन राज्य केलं आणि त्याला सांगितलं, बाळा राज्य असं कर की समाजाच्या कामी येशील, समाजाकरता तुझा उपयोग होईल असंच राज्य कर. आणि गोपीचंद राजा निघून गेला. निघून गेल्यानंतर एका घनदाट जंगलामध्ये राजा एका निवाराला एका झाडाखाली झोपलेला आहे आणि झोपल्यानंतर दुपारची वेळ आहे. राजाला जाग आली. जाग आल्यानंतर 12-1 वाजलेले. राजाने आपल्या जवळची शिदोरी काढली. एवढ्याच रस्त्याने चाललेला एक भिकारी होता. त्या भिकाऱ्याला राजाने पाहिलं आणि राजाने म्हटलं, ए दादा इकडे 12 वाजलेले, तुला भूक लागलेली असेल, काहीतरी खाऊन जा. भिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की ज्याने दिवसभर कमवलेली कमाई आपल्याला देतो, काय श्रीमंत भिकारी. भिकारी काय श्रीमंत भिकारी आहे म्हणून तोही बसला. तो मग खायला सुरुवात केली आणि मग राजाने विचारलं, दादा अरे चालला कुठे? म्हटला, एक गोपीचंद नावाचा राजा आहे, त्या राजाच्या नगरीमध्ये चाललेलो आहे. याने विचारलं, कशा करता? त्या राजाच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता. तो राजा एवढा उदार आहे? गोपीचंद राजाने प्रश्न विचारला. ऐका. आणि मग तो सांगायला लागला, अरे तो राजा एवढा उदार आहे, त्याच्या घरदारामध्ये मी 6 महिन्यातून एकदाच जातो. किती महिन्यातून? 6 महिन्यातून एकदाच जातो. पण तो मला अशी भिक्षा देतो की 6 महिने मला बाहेर पडायची गरजच नाही. एवढा राजा उदार आहे. याने उद्गार काढले. राजा म्हणला, अरे तुझा राजा भिकारी आहे. असं बोलल्यानंतर या राजाला राग, त्या भिकाऱ्याला राग आला. त्याने म्हटलं, तुझी भाकरी तुला लागला असतो. ती शिदोरी टाकली आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला. राजाने पुन्हा ती शिदोरी उचलली, त्याच्या जवळ गेला आणि म्हणला, अरे राजा राग येऊ दे नको, खा तू. तो म्हणला, माझ्या राजाला अपशब्द बोलतो? अरे म्हणला, तुझा राजा तो राजा मीच आहे. तो राजा मीच आहे. भिकाऱ्याने विचारलं, राजा एवढं ऐश्वर्य असतो, त्या ऐश्वर्य सोडून तू या वनामध्ये का? राजाने सांगितलं, अरे ज्या ऐश्वर्यामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. हे मी केलेलं कार्य जे आहे, मी राज्याचा त्याग केला, तो केवळ देवासाठी घेवानी जोग. तसं या जगामध्ये आईची भूमिका घेऊन संत अवतीर्ण होतात. संत या जगामध्ये येतात ते उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी
संत या जगामध्ये येतात केवळ जीवाला उपदेश करण्याकरता. संत जगामध्ये तीन प्रामुख्याने उपदेश करतात. संत जीवाला उपदेश करतात, संत देवाला उपदेश करतात, संत संतांना उपदेश करतात. ऐका, संत जगामध्ये जीवाला जागा करतात, संत देवाला जागा करतात, संत संतांना जागा करतात. संत जीवाला जागा करतात. अरे दादा जाग, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. किंवा उलटा जागे व्हाले आता, स्मरण करा पंढरी, बावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जीवाला संत जागे करतात, संत सांगतात अरे हा नरदेव मिळालेला आहे, या नरदेवामध्ये येऊन जर जागा झाला नाही तर काय होईल. आपण पिंगळा ऐकला, हे जरी नाही का आलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही का आलं हे सरते सेवती बा, झाड बांधून देईल सरते सेवती बा. आई का जनार्दनी आमचे काय माझाई, हे काय माझाई. अरे पिंगळा 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 मारवाले, बोल बोल सोनेला पिंगळा मारवाले, बोल बोल सोनेला. वरचारीला तुम्ही सावध राहा, पाटील बुवाला सवे घेऊन या. चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. अरे चिठ्ठी येईल ना, त्या वेळेला कळेल माणसाने जागा झालं पाहिजे. ज्या वेळेला आपला हिशोब येईल, किती पुण्य केलं किती पाप केलं ना, त्या वेळेला कळेल. काही लोक म्हणले महाराज आम्ही जर लपून पाप केलं तर देवाला कळेल का. अरे जगाचा मालक आहे. एक आपण मराठी शाळेमध्ये कविता गायचो पहा, एक भावगीत गायचो. पिते दूध डोळे मिटून जात माझराची, मनी चोरट्याच्या काळे भीती चांदण्याची. सरोवर हातालाही कंपका सुखावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. त्या माजराला वाटतं मी डोळे झाकल्यामुळे मला कोण पाहत नसेल, अख्खं जग पाहतं. तसं आपण केलेलं पाप जगाच्या मालकाला कळतं. लक्षात घ्या, परमार्थ हा साधा नाही. परमार्थ करत असताना, परमार्थामध्ये करत असताना जर पाऊल चुकीचं पाऊल पडलं तर जीवनाची अधोगतीच होणार आहे. म्हणून परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी येते व्हावा पोटी मानूतात. आपल्याला काय आहे परमार्थ लोकांना वाटतं. आता हे आमचे अंकुश महाराज गायक मंडळी हे काय 2 तास उभे राहतात आणि माईकवर बोलतात. सोपं आहे का. एखादी चाल जर निघाली ना तर बेबीच्या देठाला काय म्हणतो ताण पडतो. पहा एखादी चाल एवढ्या उंच स्वरात असते. आवित गे माये माये विटेना जवळिया हे बरी भेटेना.
त्याला म्हणलं सोपं आहे. परवा त्याने तोंड उघडलं, त्याचं तोंडच मिटलं ना. फार कठीण काम आहे, लक्षात घ्या. लोकांना वाटतंय 2 तास बोलणं सोपं आहे, पण माईक वर आला की त्याला थरकाप सुरतो. एक जर परवा असाच अनाउन्स करायला आला कीर्तन झाल्यावर, म्हणलं काय बुवाने कीर्तन केलं, काय बुवाने कीर्तन केलं, मस्त कीर्तन केलं. आता ते दररोज काय जायचं, लोकांच्या श्रद्धांजली वाहायला जायचा. तो लोकांना काय करायचं, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पायचा. तो म्हणला महाराजांनी मस्त कीर्तन केलं, महाराजांनी मस्त कीर्तन केलं. म्हणलं आजच्या महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हटलं हा आता समोर घडला की याचं काही खरं नाही. पण ते एवढं चॅप्टर होतं अभिनंद दादा, ते माझ्या पाया पडायला आणि 500ची नोट दिली. माझा रागच शांत झाला. आम्हाला वाटतं आम्हीच लय हुशार, पण आमच्यापेक्षा जगातून लोक लय हुशार. तो एका पोराला म्हणला रे डब्यामध्ये काय आहे, तो म्हणला पुरणपोळी. म्हणलं खाऊ का, म्हणला खा बिंदास. अरे म्हणलं आईने विचारलं काय सांगशील, म्हणला सांगेल कुत्र्यानं खाल्ली, दुसरं काय सांगेल. लय हुशार, लय हुशार. किती चॅप्टर जमाना आहे, हा 5Gचा जमाना आहे. 4G गेला, आता 5Gचा जमाना आला. माझा एक मित्र मला म्हटला, महाराज तुम्ही 36 गाव फिरता. आता लोकांना काय धंदाच झाला हो. लोक कधी कधी फोन करतात, आम्हाला वाटते तारीख आली आहे, पण ते म्हणतात तुला लक्षात आहे ना आमचा एक छोकरा आहे, त्याला छोकरी बघा. लोकांनी आम्हाला काय केलेलं आहे, पण ते मागे आणले लोक आम्हालाच मुली बघायला सांगतात. तो म्हणला तू एवढं गाव फिरतो आणि मित्राला एखादी मुलगी बघ ना, त्याला तुझी काय अडचण आहे. तो म्हणला अरे मुका दात नाही म्हणून मला नापास करतात. त्याला मी दापोलीला दिलं, चांगल्या दाताच्या दवाखान्यात. त्याला नकली दात बसवले, पण ते नकली वाटतच नव्हते, ओरिजिनल वाटायचे. अशा दात बसवले आणि मग काही दिवसांनी त्याचं जुळलं, लग्न झालं. पण त्याला राहत नव्हतं, ते सारखं मला फोन करायचं, वा फसवली, वा फसवल्याचं म्हणलं प्रश्न तर गप ना. तो म्हणला चहा प्यायला या. त्याच्या घरी चहा प्यायला गेलो. आता त्याला वाटायचं मीच हुशार आहे, मीच हिला फसवले. चहा प्यायला गेलो, आता म्हणायचं वा फसली, फसवली. ती चहा घेऊन आली. आता जोराने हसत होता, ती त्याच्या डबल हसायला लागली. मी विचार केला याने फसवली म्हणून हा हसतो, तिला वेळ तर लागला नाही ना. तिला विचारलं पहिले साहेब तुम्ही का हसता. ती म्हणली महाराज मी सुद्धा याला फसवलं. म्हणलं कसं काय. तिने डोक्यातला केसाचा टोप काढला. एवढी लोक हुशार चॅप्टर झाली. म्हणून या जगामध्ये जीवाने जागं झालं पाहिजे, जीवाने जागं झालं पाहिजे. संत जीवाला जागे करतात, संत देवालाही जागं करतात, संत देवालाही जागं करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पारता. देवाला जागून संतांनी वैष्णवांनी जागं केलं, भगवंताला जागं केलं. बरेच वैष्णव आहेत, ज्ञानदेव वैष्णव मोठा. अजून एक वैष्णव झालेले ते भगवान शंकर आहे. भगवान शंकर हे पंढरीचे पहिले वारकरी, पहिले वारकरी आहेत. काय रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, दिशुगड मृगेवरी आला गिरलेचा कांत. भगवान परमात्मा वारी करताना देवाच्या मंदिरामध्ये नाचत नाचत गेले. आलू हात वाजती पुंगी रे बाबा संत. कारण कधी कधी संतांना सुद्धा झोप लागते. पुंडलिकाला कुकुट ऋषी मिळाले आणि काय केलं, जाग केलं. मच्छिंद्रनाथ स्त्री देशात गेले आणि स्त्री देशात रममाण झाले. गोरक्षनाथ आले म्हटले चलो मच्छिंद्र गोरख आया. तिथं जाग केलं. माझ्या ज्ञानोबा आहे ना, या जगाचा कंटाळा आला, जगाने दिलेला त्रास सहन होईना आणि मग अशा वेळेला ज्ञानोबा आहे ना
जागं केलं. योगी पाव मिनिट सेकंद. न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. आहे आपला आपण व्हावे जगबोधे निभवावे. मुक्ताईने ज्ञानोबरायांना उपदेश केला. म्हणजे संत संतांना जागे करतात. कुठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नर देह मग कैचा भगवंत. संतांनी संतांना जाग केलं. पण आज जगद्गुरु तुकोबाराय जनाला आणि मनाला जाग करतात. आपल्या मनाला सांगतात, मना काय कर, भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर, भगवान परमात्म्याची सेवा कर. भगवंताची सेवा केल्यानंतर तो भगवान परमात्मा तुझं काम केल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी विचारलं, काय भगवान परमात्मा काम करतो? तुकोबाराय सांगतात, म्हणा तू जर देवाचं नामचिंतन केलं तर जीवाला जे भय वाटतं, या भयातून जीवाची सुटका होईल. आणि ती तो असणारा दृष्टांत, ती असणारी उदाहरण तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात देतात. भय नाही ऐसे वाटे देवा, भय नाही ऐसे वाटे देवा. Ah!
त्याची सेवा जर घडली तर भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताची सेवा करतो. भगवत भक्ताची कर्तव्यात नाही, अनेक पशुपाधिकाची भगवान परमात्म्याने सेवा केलेली. ज्या वेळेला रामायणामध्ये रामप्रभू वनवासाला निघाले आणि मग वनवासाला जात असताना सुमंत नावाच्या प्रधानाने रथ काढला, रथाला घोडे झुंपले आणि भगवान परमात्म्याला नेऊन शरयू तीराच्या तीरावरती सोडलं. पण त्या वेळेला सुमंताला परत अयोध्यामध्ये जावं वाटत नव्हतं. देवाने सांगितलं सुमंत अयोध्या जा, कारण अयोध्येतल्या लोकांना तुझी गरज आहे, तुझी गरज आहे. सुमंताचा अंतःकरण म्हणायचं देवा अयोध्या ओस पडलेली, जिथं देव नाही त्या अयोध्यामध्ये आता मजा नाही. पण देवाच्या आग्रहास्तव सुमंताने रथ फिरवला, पण देवाकडे पाठीकडे नजर होती. रथ पुढे चाललेला होता आणि पार दूरवर गेल्यानंतर सुमंताचं लक्ष रथाच्या चक्राकडे म्हणजे चाकाकडे गेलं. वाळवंटातून चाललेला रथ, पण त्या रथाच्या चक्राला माती ओढी लागलेली होती. सुमंत विचार करतो इथं पाणी नाही, निर्जल वाळवंट आहे आणि या वाळवंटामध्ये चक्र ओलं कसं काय झालंय? पाण्याकरता रथ थांबवलाय का? देव कुणाकुणाची कामं करतो. आणि मग अशा वेळेला पाहिलं तर रथाला झुंपलेले जे घोडे होते त्या घोड्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. घोड्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या अश्रूने रथाच्या चक्राला ओळी माती लागत होती. एवढंच नाही, ज्या वेळेला घोडे अयोध्येत नेले, बांधल्यानंतर खराला जरी केला, खायला जरी घातलं तरी 14 वर्ष 22 दिवस घोड्याने अन्न खाल्लं नाही. कातडी जी आहे हाडाला चिकटली. अयोध्यात रामप्रभू आले, अयोध्यामध्ये राज्याभिषेक झाला, लोकांना जे पाहिजे ते दिलं, कारण झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. सर्व लोकांना जे जे पाहिजे ते दिलं. रामप्रभू राज्यावर बसलेले आहेत आणि रात्री 12 वाजता सुमंताच्या लक्षात आलं, अरे प्रभू गेल्यापासून घोड्याने अन्न खाल्लेलं नाही, घोड्याने अन्न खाल्लेलं नाही. रात्री 12 वाजता भगवंताचं दार ठोकवलं सुमंताने. सीतामाई आल्या, सीतामाईला सुमंताने सांगितलं भगवंताला भगवान रामप्रभूला बाहेर पाठवा, काम आहे, अर्जंट काम आहे. रामप्रभू बाहेर आले. विचारलं सुमंता काय झालं? प्रभू तुम्ही गेल्यापासून त्या रथाच्या घोड्याने अन्न खाल्लेलं नाही, त्यांना जाऊन पहिलं दर्शन द्या. रात्रीचा भगवान परमात्मा आणि सुमंत त्या तबेल्यामध्ये घोड्यांच्या जवळ गेले. घोडे असे पार पुरुष झालेले. प्रभूने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, बाळा अरे तुम्ही मुके आहात, पण माझ्या करता तुम्ही अन्न सोडलं. पुढच्या जन्मामध्ये तुमची सेवा मी करेन. कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाच्या रथाला तेच घोडे आले आणि भगवान परमात्म्याने काय केलं? घोड्यांचा खराला धुण्याचं काम केलं. भगवान परमात्मा कामे न सांगता करी कधी, पण घडली या सेवा समर्थाची. भय सुद्धा राहत नाही. माझ्या जनाबाईला सुळावर देण्याचा प्रसंग आला. भगवान परमात्मा जनाबाई दळायला बसली की भगवान परमात्म्याला जनाबाईने हाक मारली, सुंदर माझे जाते फिरते बहुत ओढा गाऊ गाऊ ते तू भगवंताला सांगितलं, पांडुरंगा विटेवर जाऊन उभे राहा. जर विटेवर नसाला भडके आले तर काही वेगळा अनिच्छ प्रकार घडेल. म्हणून काही गडबडीने भगवान परमात्म्याने जनाबाईचं वाकड खांद्यावर टाकून विटेवर उभा राहिला. आपण उदाहरण ऐकलं, देवाच्या पितांबराची चोरी झाली आणि चोरीचा आळ माझ्या जनाबाईवरती आला. ओव्या गाऊन ईश्वरात
शिये जनीच्या घरा दळण दळिले सख्या श्रीहरीने आड चोरीचा माझ्या घरी. आड आल्यानंतर विचारलं अंतिम इच्छा काय आहे. देवाच्या दरबारात गेली जनाबाई आणि देवाला म्हणायला लागले, देवा धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी, दरिद्र तो भाग्यवंत, चोरट्याचा बहुमान वाढ, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. लोकांनी जनाबाईला प्रश्न विचारला, जनाबाई सुळ मुलेले आहेत, सुळावर जाण्याची भीती वाटत नाही का. जनाबाईने उत्तर दिलं, मला भय वाटत नाही का. घडली सेवा समर्ताची, घडली सेवा. भगवान परमात्म्याची सेवा घडल्यानंतर जीवन निर्भय बनतं. म्हणून आपल्या मनाला प्रार्थना करतात, आता माझ्या मनी, आता माझ्या
दया याचकास पृथ्वीनिशी तुका म्हणे ते नाही तुझी खरी राया रंकासरी देवा पायी झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना तरी न्यूनते फुलते अधिक ते सरते करोनी घ्यावे विवित्वासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे मज क्षमा करणे संती नोयांग गुप्ते. सेवा समाप्त करत असताना भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना की देवा हा चाललेला नामसप्ताह जो आहे त्या नामसप्ताह करता तर गेली 2 तास तुम्ही शांत चित्ताने कीर्तन ऐकला तुम्हालाही नमस्कार करतो. काही घरात मंडळी बसून ऐकत असतील त्यांनाही माझा नमस्कार. दोन्ही मृदुंगाचार्य आमच्या इकडे मांढरे महाराज आहेत, इकडे आमचे दिलीप महाराज आहेत, सुंदर असे सर्व टाळकरी आमचे प्रताप दादा आहेत, अंकुश दादा आहेत, बैरामबुवा आहेत, बाबूजीबुवा आहेत, हे सर्व मंडळी टाळकरी मंडळी 2 चौदार आहेत. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अखेर पण भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना करतो की देवा जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा श्री राधाकृष्ण सेवा मंडळ रेववाडी तिथं हा चाललेला नाम सप्ताह असाच आनंदाने चालू राहो ही भगवंताला प्रार्थना करतो. आणि बसलेल्या मंडळीला एकदा विनंती करतो की जगाचं दैवत जे आहे हे दैवत काळ जन्माला आलेला आहे आणि त्या जन्माचं औचित्य साधून आजचा हा असणारा नाम सप्ताह आहे. कारण येणारा भगवान परमात्मा सामान्य नाही. सूर्य सुद्धा 2 प्रहर थांबला, 2 प्रहर घसके सूर्य थांबला, राम जन्मला घसके राम जन्मला. असा कर्तुम अकर्तुम भगवान परमात्मा. सर्वांनी भगवान परमात्म्याचे एकदा टाळी वाजून भजन करायचे. सर्वांनी जागेला आजूबाजूला झोपलेले असले तर उठवा. रघुपती राघव
Ah